नमस्कार मंडळी, आज आपण स्पंजी आणि पेल्यातला मस्त ढोकळा करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर मी एका बाउलमध्ये 3/4 पाणी घेतले, 1 चमचा साखर घातले, अर्धा चमचा मीठ घातले, 1/4 चमचा हळद घातले, 3/4 चमचा लिंबू पाणी घातले। त्यानंतर हे बाजूला ठेवून 1 कप बेसन पीठ पूर्ण चाळून छानपैकी घेतलेलं आहे, ते सर्व या बाउलमध्ये मिक्स केलं। त्याच्यानंतर मिक्सरने सर्व मिक्स करून घेतलं। मिक्स झाल्यानंतर 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। त्याच्यानंतर पेल्यांना तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि ते 15 मिनिटं अगोदर ठेवलेलं आहे। त्यानंतर मी ह्या मिश्रणामध्ये इनो घातलेला आहे, फ्रूट जेल, आणि त्यानंतर पेल्यामध्ये हे सर्व ओतून घेतलं संपूर्ण ढवळून आणि हे उकडत ठेवलं। 15 ते 20 मिनिटं लागतात, खूप छान ढोकळा होतो। त्यानंतर मी एका कढईमध्ये तेल घातले 2 चमचे, त्यात जिरे मोहरी अर्धा चमचा घातले, तीळ अर्धा चमचा, कढीपत्ता 5-6 पाने, 4 मिरच्या घातल्या आणि साखर 1 चमचाभर, मीठ चवीनुसार, कोथिंबीर थोडी घातली आणि हे पाणी तयार करून घेतलं। नंतर पेल्यातले ढोकळे काढून घेतले, मस्तपैकी त्याच्या वड्या बनवल्या आणि त्याच्यावर हे सर्व पाणी टाकून घेतले, साखरेचे, मिठाचे, मिरचीचे, आणि मस्त ढोकळा तयार झाला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।